चल रिया. रियू, आता जे झालंय ते आठवून उदास नाही व्हायचं प्लीज. माझी रिया हसतानाच छान दिसते. हस बघू. गुड गर्ल. रिया, हे बघ, पुन्हा असं कधीच करू नकोस हा रिया. तुला माहिती आहे ना, अश्वती जेव्हा आपल्या सगळ्यांमध्ये होती तेव्हा किती आनंदात असायचो आपण. ती गेली आणि त्याचा त्रास आपल्या दोघींना झाला. आणि आता पुन्हा तू तसंच करणार होतीस. त्या अँडीसाठी इतकी स्वार्थी झालीस तू की मला मागे टाकून जाणार होतीस. हे बघ रिया, तुला काहीही लागलं ना, तू माझ्याकडे माग, मी देईन तुला. अगदी माझ्या हक्काची गोष्ट असली ना तरी काढून देईन तुला. तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी त्या गोष्टीवर पाणी सोडीन मी, कारण ती गोष्ट तुला देण्यात आनंद झाला मला. ओके, तू आणि मी आपण मस्त फिरायला जाऊ, शॉपिंगला जाऊ, तुझं फेवरेट मेक्सिकन फूड खाऊ. हा, तुझा आवडता मूवी बघू. चल ना. शमी, नाईस प्लॅन, पण आज नको. आज मी आराम करते. हं शमी, आता तू माझ्यापेक्षा ना अभिजितला वेळ दे. घे. माझ्यापाशी माझी माई आहे ना. हो ना माई. रिया, अगं अभिजितला भेटेनच मी, पण तू. शमी, मी ठीक आहे ग. उलट मला या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय की तुझ्यात आणि अभिजित मध्ये इतकी टेन्शन्स होती आणि मी अजून मध्ये आले. रिया, माझ्या आणि अभिजितच्या मध्ये तू कधीच येणार नाहीस. अगं असं काय करतेस? चल ना. शमी नको ना, मला आधी रिकवर होऊ दे, मग येईन मी. हं तू जा अभिजित बरोबर, आणि मला आल्यानंतर सांग मग की तुम्ही कुठे कुठे फिरून आलात, कुठली मूवी बघितली. हं नक्की जाऊ. नक्की जा. बाय. टेक केअर. यू टू. माई, येते मी. माई, माई, मी ठीक आहे माई. मला ना फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की आता माझ्यामुळे इथून पुढे काही प्रॉब्लेम्स व्हायला नकोत. शमिका आणि अभिजित खूप प्रेम करतात ते एकमेकांवर, आणि मी नाही येणार त्या दोघांच्या मध्ये आता. नाही येणार खरंच. माझं कितीही प्रेम असलं ना अभिजितवर तरी नाही येणार. अभिजित शमिकाच आहे हे मी ऍक्सेप्ट केलंय आता माई, आणि हे सिक्रेट माई आता. शालिनी ते बसा. हो बसा. हो हो. अनुराधा बस. हो बाळा, मोकळेपणे बस. अगो विभा, पाहुणे आलेत, काहीतरी उपम्याचं बघा. आणि हो, आज लिंबू आणि मिरची नको हो उपम्यात. शालिनी ताई,
बरं झालं हो तुम्ही रेवदंड्याहून मुद्दाम आलात ते. कसे आहेत घरचे तुमच्या सगळे? आणि आमचं घर कसं आहे? उत्तम. आमच्या वाडी बरोबर तुमच्या वाडीलाही कुंपण घालून घातले आम्ही आणि परसदारी पपई लागलीये. वा वा, छान छान. अहो तुम्ही असल्यानंतर मला कसली काळजीच नाही. अगो विभा, अभि कुठे आहे? अभि ना आहे आत, येईलच एवढ्यात. सून चांगली आहे हो तुमची. सून चांगलीच आहे हो. अहो मीच पसंत केली होती ना. तो काळच वेगळा होता हो. आमच्या लग्नाच्या वेळेस मी यांचं फक्त नाव ऐकलं होतं आणि विभा आणि सुभाष तर काय एकदाच भेटले होते. पण आताची मुलं आपलं आपलं ठरवून मोकळे होतात. पण मी काय म्हणते, ठरवायचंय ना ठरवा तुम्ही, पण काय योग्य काय वाईट काय चांगलं ते तर बघायला हवं की नको? बरं ते जाऊ दे, पण आमचा अभि लाखात एक आहे हो. आई चहा. हा बघा आलाच. अरे अभि, बघितलंस का कोण आले ते? अरे ओळखलंस का? ह्या शालिनी ताई, रेवदंड्याच्या आपल्या शेजारी राहतात त्या. नमस्कार. नमस्ते. आणि ही त्यांची मुलगी अनुराधा. हाय. हाय. अरे अभि, जा जरा आपलं घर दाखव तिला. अरे आमच्या मोठ्यांमध्ये कंटाळेल ती. आजी. आजी काय आजी? अरे घरी आलेल्या पाहुण्यांना घर दाखव म्हटलं तर बिघडलं कुठे? जा, हुशार आहे हो पोरगी. अरे साहित्यात ते कायस केलंय तिनं काय? MA लिटरेचर. हा, जा जरा त्या विषयावर बोला काहीतरी. जा बाळा जा, तू पण जा. तर मी काय म्हणत होते शालिनी ताई, मला माहिती आहे आजीनं तुम्हाला का बोलून घेतलंय आणि आपल्या दोघांना असं एकत्र का बोलायला पाठवलंय. हे बघा, गोष्टी फार पुढे जाण्याच्या आधीच मला तुम्हाला खरं काय ते सांगितलं पाहिजे. माझं एका मुलीवर मनापासून प्रेम आहे. आजीला ती आवडत नाही म्हणून तिने तुम्हाला इथे बोलवलंय. पण त्याचा काही उपयोग होणार नाहीये, कारण मी तिच्याशीच लग्न करणार आहे. आय होप यू अंडरस्टँड. I don't believe this. तुला अभिजित आवडतं? गेले 10 दिवस मी अभिजित आणि शमिकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. आता काय करू? तुझा आणि अभिजितचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू? तुला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागणार नाहीये मामा. मामा, मी अभिजित आणि शमिकाच्या मध्ये येणार नाहीये. शमिका आणि अभिजितच्या लग्नासाठीच तू फक्त प्रयत्न कर मामा. अश्वतीला तिचं खरं प्रेम कधीच मिळालं नाही आणि मी तर कायम चुकीच्याच माणसाच्या नादी लागत गेले. ऍटलिस्ट शमिकाला तिचं खरं प्रेम मिळतंय ना. मग तू तिचं लग्न थाटामाटात लावून दे बाबा. अभि खूप चांगला मुलगा आहे मामा. खूप खूप चांगला आहे. तुला सगळं माहिती होतं ना? नाही पण बरोबर, तू म्हणत होतीस ना माई माझं रियाकडे दुर्लक्ष होतंय. ट्रू. मी सतत शमीला काय हवंय, तिला काय पाहिजे, ती काय करते हेच पाहत राहिले. बिग मिस्टेक.
पण रियाला का कळत नाहीये मी जे करते ते तिच्यासाठीच करते. शमिकाला महत्व देणं हे तुम्ही रियासाठी करताय. मला कळलं नाही मॅडम. नाही काही नाही माई, तू रियाची काळजी घे. या वसुंधरा ताई, मुंबईत असूनही तुमचं घर खूप छान आहे. हा हो, आमच्या सुभाषनी ठेवलंयस तसं. अरे एवढ्या लवकर आलात? झालं बोलून? नाही, तिला जरा बोरच व्हायला लागलं माझ्या बरोबर. विभा, काय कोण आहे ती बाई? मला गावची आहे ना ग ती? ती कशासाठी आली इथे? अभिला मुलगी दाखवायला. त्याला माहिती आहे तो ह्याला हो म्हणणार आहे का? तो नाही हो मग कोणाच्या डोक्यातली आयडिया ही? तुमच्या मातोश्री. तर त्यांना कोणी काही सांगू शकतं का? तुम्ही आणि त्या सारखेच आहेत. एकदा ठरलं की ठरलं. काय दगडावाची रे. म्हणजे मी आडमोठ आहे, कोणाचं ऐकत नाही. मी असं म्हटलेलं नाहीये. अगं अनुराधा फार गुणी मुलगी आहे हो. अरे मी जेव्हा जेव्हा गावाला असते ना, तेव्हा आठवड्यातून 2दा तिच्या हातचं खायला मिळतं. चव आहे हो पोरीच्या हाताला. मी काय म्हणते अभि, जरा वेळ काढून तिला मुंबई दाखवायला घेऊन जा ना. आजी प्लीज. हे बघ, मला माहिती हे सगळं तू का करतेस, पण त्याचा काही उपयोग नाहीये. हे बघा, तुमची मुलगी लाखात एक असेल, पण मला आधीपासूनच दुसरी एक मुलगी आवडते. अभि, त्यामुळे तिच्यासाठी दुसरा एखादा चांगला मुलगा शोधा तुम्ही. ती चांगली आहे यात वादच नाहीये. असा एखादा मुलगा शोधा जो तिला सुखी ठेवेल. मला तर नोकरी पण नाही, आता इंटरव्ह्यूलाच चाललो होतो मी. मला तर तुम्हीच सांगा, ज्या मुलाला नोकरी नाहीये अशा मुलाला द्याल तुम्ही तुमची मुलगी? हो गॉड, एवढ्या वेळ काय करतोय हा अभिजित आतमध्ये? याला लेट नाही होणार का इंटरव्ह्यू साठी? मी जाऊ का आतमध्ये? नको, आजी असतील परत. थांबते मी इथेच. हे बघा, यातून काहीच साध्य होणार नाही. कशाला एक नाही 3-3 लोकांच्या आयुष्याशी खेळायचं? हे बघा, मी समजू शकतो तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण गेले आठवडाभर आमच्या घरात हेच चाललंय. आणि मी समजून सांगून थकलोय आता. वसुंधरा ताई, निघतो आता आम्ही. हे आता अतिच झाले. अहो ऐकून घ्या जरा. मी काय नाही. चल ग. अहो शालिनी ताई, ऐका जर. झालं समाधान? हे बघा आजी प्लीज. तुला हेच हवं होतं ना? पण सुरुवात तू केलेली आहे. 1 मिनिट. काय चाललंय? कसले तमाशे करता तुम्ही? मी गप्प ऐकून घेते, तुमचं वाढतच चाललंय सगळं. 1 मिनिट, बंद कराय सगळं. मला कशाला बोलतोयस? शमिका घरात आलेली तुला सुद्धा नकोच आहे ना? मग त्याच्यासाठी मुलगी बघितली तर चुकलं कुठे माझं? या पेन्सिलच्या घरात पुन्हा पाय ठेवायचा नाही. खरं सांगू आई, या अभिजितचा प्रामाणिकपणा मला खूप आवडला ग. खरंच, ज्या मुलीशी त्याचं लग्न होईल
ती किती लकी असेल ना. काय केलं? या घरात कुणीही लहान नाहीये. प्रत्येकाला आपलं वाईट काय बरं काय सगळं व्यवस्थित कळतंय. ती बाई इथे येऊन स्वतःच्या तोंडाने सांगून जाते की शमिका या घरामध्ये ऍडजस्ट होऊ शकणार नाही. वरती याला घरजावई होण्याचा आग्रह करते. त वरून ताकबात ओळखता येत नसेल तर हो, खुशाल घरजावई हो. बाबा एक मिनिट, माझं तुम्ही ऐकून घेणार आहात का? काय ऐकून घ्यायचं तुझं? आणि आई तू, ती त्याला म्हणते तू घरजावई हो. म्हणजे काय हे जर त्याला कळत नसेल तर तू त्याच्या मागे लागू नकोस. त्याला करू दे त्याच्या मनासारखं, होऊ दे त्याला घरजावई. वा रे वा, मी बरी जाऊ देईन. अगं आजी, एक मिनिट. आणि आई एक गोष्ट तू लक्षात ठेव, तुझा आता वय झालाय, तू देवदेव कर, त्याच्या मागे लागू नकोस. मी जिवंत आहे तोवर हेच करणार. अरे कुणी अपशकुनी मुलगी माझ्या नातवाच्या गळ्यात बांधायला तयार झालं, मी बरी खपवून घेईन. अरे तुम्हाला काय वाटतं? मी म्हणजे एक मिनिट, तुम्ही भांडू नका, भांडू नका तुम्ही. त्या घरात मला शांतता पाहिजे. काय चाललंय? गेले काही दिवस मी बघतोय, सकाळी उठल्याबरोबर नळावरच्या बायकांसारखी तुमची कडकड कडकड भांडणं चालू. काय चाललंय काय? बघितलेस ना अभिजित, अजूनही ती मुलगी घरात आली नाही तर प्रभाव पाहिलास का तिचा? आतापासूनच भांडणं सुरू झालीत घरात. आई तुला शेवटचं सांगतो, हे प्रभाव वाद अपशकुन वगैरे बंद कर. मूर्खपणा आहे सगळा. एक्झॅक्टली. एक मिनिट, तूही घरजावं व्हायचं की नाही याचा विचार कर. बाबा पण मी काही म्हटलोच नाहीये त्याबद्दल. तू म्हटलं नाहीयेस, पण तू ज्या पद्धतीने वागतोयस ना त्यावरून आता मला कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही. आई, आई काय आई, आई काय? नाहीतरी विभानं फाजील लाड केलेतच त्याचे. नको त्या गोष्टीत त्याला हो म्हणायचं. फाजील लाड कसले? तिला माझ्या मनातलं कळतं आणि ती समजून घेते मला, म्हणजे फाजील लाड. काय समजून घेते? काय समजून घेते सांग. हे बघ अभि, जे चूक ते चूक. जगाच्या पाठीवर कुठेही चुकीचा मुद्दा बरोबर म्हणून सिद्ध करता येत नाही. पण तू आणि तुझी आई नेहमी मुद्दे सोयीस्करपणे फिरवता आणि आपल्याला हवी ती बाजू बरोबर वर आणता. अहो काय बोलताय तुम्ही हे? आणि माझ्यावर कशाला आग पाखड करताय? मी काय केलंय? हा, मी काय केलं म्हटलं की झालं. मी तुम्हाला सगळ्यांना एकदा सांगतो, शेवटचं. समोरची जागा अपघाताची आहे, निश्चित अपघाताची आहे हे त्याला माहिती आहे, तरी तिथे जाऊन त्याला अपघात करायचा असेल, डोकं फोडायचं असेल तर त्याचं नशीब. पण ते सगळं या घरात होता कामा नाही. तुम्हाला भांडायचंय जरूर भांडा, पण या घराच्या बाहेर जाऊ. या घरामध्ये शांतता होती आणि मला ती शांतता हवी आहे. शेवटचं सांगतोय मी तुम्हाला. अभिजित, तुला शमिकाशी लग्न करायचंय? हो. जा, जाऊन लग्न कर तिच्याशी. पण मग नंतर ती, तू आणि आई जर या घरात भांडत बसलात तर? बाबा आता तुम्ही माझं ऐकून घ्या. मगापासून माझं कोणी ऐकूनच घेत नाहीये. आजीचं एक, मेघनाचं एक, असे अँटी शमिका का झालोत आपण सगळे? हे बघ, अँटी शमिका वगैरे काही नाही रे. तिच्याबद्दल माझ्या मनात काही नाही. मला या सगळ्या भांडणाचा वैताग आलेला आहे. बाबा मला सुद्धा आणि तरी तू वाद घालतोच आहे. मी नाही घालत. बघ, तुम्हाला एक गोष्ट कशी कळत नाही अभिजित? अरे शमिका या घराशी नाही रे जुळून घेऊ शकत. त्याला ज्या दिवशी हे समजेल ना तेव्हा तो तिचा नाच सोडेल.
अरे ती मुलगी या घरात केर वारा जेवण खाण पळी पाहुणा सांभाळू शकणार आहे का? आजी मी तिला बायको म्हणून आणतोय, मोलकरीण म्हणून नाहीये. आणि एवढीच जर कामासाठी गरज असेल कोणाची तर नोकर ठेवेन मी. वा, ऐकलंस ना विभा, आत्तापासून बायकोची किती काळजी घेतोय ते. तुझ्यासाठी ठेवला होता का नोकर चाकर? बघितलंस ना बायकोच्या तालावर कसा नाचतोय ते. सासूबाई, अहो काय बोलताय तुम्ही हे? योग्य तेच बोलते मी. अहो आभी जे काही ठरवेल, जे काही करेल त्यात आनंद आहे मला. तुम्ही घ्या ना थोडं समजुतीने. समजुतीनच घेते मी, म्हणून तर शांत आहे. ते काही नाही, फार झालं हे, फार झालं. आता मी याला रोज एक मुलगी दाखवणार, कधीतरी पसंत पडेलच. हे अति होत आहे. हे बघा, मला शमिका शिवाय दुसरी कुठलीही मुलगी आवडणार नाही हे मी तुम्हाला आधीही सांगितलंय आणि परत एकदा सांगतो.